करीम लाला, मुंबई अंडरवर्ल्डचा पहिला डॉन, बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांचा आगामी सिनेमा पठाण हा चित्रपट देखील मुंबई या मायानगरीवर 2 दशके गुन्हेगारी विश्वात साम्राज्य स्थापित केलेल्या या करीम लाला हा पठाण डॉन दाखवण्यात आला आहे. यांचा मुंबईवर वर्चस्व गाजणाऱ्या मुंबईतील पहिला डॉन म्हणजेच पठाण असलेल्या करीम लाला विषयीचे काही किस्से आज मी तुम्हाला सांगणार आहे. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. 2 वाजले होते. मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रोजच्या गर्दीने गजबजून गेला होता. नकाब घातलेला एक महिला गाडीतून खाली उतरली आणि महिलेने रस्त्याच्या कडेला बसलेल्या फेरीवाल्याला एक विशिष्ट व्यक्तीचा पत्ता विचारला. फेरीवाल्याला पत्ता सांगितल्याप्रमाणे सूचित ठिकाणी महिला पोहोचली. तिने बाहेर बसलेल्या व्यक्तीची स्वतःची ओळख करून दिली आणि आत गेली. आतलं जग वेगळं होतं. सिंहासनासारख्या खुर्चीवर एक 55 ते 60 वर्षाचा उंच आणि मजबूत बाद्याचा माणूस बसला होता. एकटाच त्यांचा डौलदार व्यक्तिमत्व त्यांनी ओळख देण्यासाठी पुरेसा होता. या महिलेने घटस्फोट घेतला आहे आणि तिला तिच्या पहिल्या पतीकडून पैसे घ्यायचे आहे. पतीचे नाव होते NP अरोरा. महिलेने तिचा नकाब काढला आणि महिलेने तिची अडचण त्या व्यक्तीला सांगितली आणि तिचा पहिल्या पतीचा नंबर दिला. रशीद. तो माणूस ओरडला आणि समद्याला बोलो. सुमारे 5 मिनिटांनंतर एक मजबूत बाद्याचा तरुण आत शिरला. तो होता समद खान होता. समद हा हेलन एका व्यक्तीने त्याचे पैसे घेतले आहेत याचा फोन करून समजूत सांगा असं त्या व्यक्तीनं समदला आदेश दिला. समदने फोन ठेवला आणि तू PNP अरोराला बोलत आहेस का? हो. समोरून व्यक्ती म्हणाला हो आवाज आला. समद म्हणाला पैसे दिले तर उद्या हेलन मॅडमकडे परत जा नाहीतर मी तुला मारेन. हा पहिला आणि शेवटचा कॉल आहे. फोनवर समदेशी बोलणाऱ्या त्या महिलेचा पती आर्त स्वरात येस सर असं म्हणाला. ठीक आहे मॅडम, तुमचे काम झाले. धन्यवाद करीम भाई, महिलेने असे बोलले. ती महिला कॅबरे डान्सर. ती म्हणाली बॉलिवूडची प्रसिद्ध कॅबरे डान्सर हेलनसारखी प्रसिद्धी बॉलिवूड आणि सेलिब्रिटी ज्याला आपल्या दरबारात मदतीला पुढे करावा लागतो. दिलीप कुमारसारख्या अभिनेता जो फोन करून शिफारस करतो, जो माणूस त्यांच्या एखाद्या फोनवर हो जी भाई म्हणू लागतो, तो फोन करणारी व्यक्ती आहे अब्दुल करीम शेर खान उर्फ करीम लाला. मुंबईचा अंडरवर्ल्डचा पहिला डॉन. शाहरुख खानच्या आगामी पठाण या चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल बोलताना 2 दशके मुंबईवर वर्चस्व करणारा हा पठाण डॉन. मुंबईचा अंडरवर्ल्डचा उदय आणि टोळ्या तयार होत आहेत, लुप्त होत आहेत अशा सिंडिकेटच्या गुन्ह्याचा आलेख मुंबईत चढत आहे. देशाचे आर्थिक केंद्र म्हणून मुंबई विकसित झाल्यानंतर तिथे गुन्हेगारी आणि सिंडिकेट सुरू झाली. अंडरवर्ल्ड 1960च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1970च्या सुरुवातीच्या काळात इथे अस्तित्वात असल्याने मानले जाते आणि 50च्या दशकात एका माणसाने दक्षिण मुंबई खळबळ उडवून दिली होती. त्याचं नाव नन्हे खान. मुंबई पोलिसांच्या नोंदीनुसार नन्हे खान हे शहराचा पहिला हिस्ट्री शूटर होता आणि अलाहाबादचा रहिवासी होता. त्यामुळे या टोळीचे नाव अलाहाबादी गँग असे पडले आणि त्या टोळीने अखेर गुंड होते. नन्हे व्यतिरिक्त केवळ वहाब खान उर्फ पोचल्यावर दादा चिकण्या असे गुन्हेगार बदनाम होते आणि त्या कोणत्या गुन्हेगाराकडे बंदूक नव्हती. शस्त्रे म्हणून तलवारी, हॉकी स्टिक यासारख्या अनेक विशेष प्रकारचे चाकू हे गुंडांचे पसंतीचे हत्यार होते. हा चाकू रायपूरमध्ये बनवला होता. त्याला रामपुरी चाकू म्हणतात. हिंदी चित्रपटातील मवाली पत्रांच्या रामपुरी चाकू घेऊन धमकावताना आपण पाहिले आहेत. आणि नन्हे खान त्यांच्या टोळ्या
रामपुरीच्या बाहेरील भागात लूटमार आणि गुंडागिरी करीत असत. कालांतराने मुंबई कानपूर गँग आणि जोधपुरी गँग, बनारसी गँग, रामपुरी गँग अशा टोळ्या एकामागून एक अस्तित्वात आल्या आणि या टोळ्याचे वर्चस्व आपापल्या क्षेत्रापुरते मर्यादित होते. सर्वांना मोठी गोष्ट म्हणजेच ह्या टोळीचा म्होरक्या मारला त्या गुंडांना टोळी संपते. अशा प्रकारे टोळ्या तयार होत राहिल्या आणि मुंबईतील हाजी मस्तान, युसूफ पटेल आणि मल्हारकरांच्या एकेकाळी मुंबईतील गुन्हेगारीवर जगतावर वर्चस्व होते. सोने, चांदी, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या भरलेली जहाजे ते स्मगलर खुलेआम मुंबईच्या किनाऱ्यावर उतरत होते. प्रसंगी पोलिसांना टीप देऊन एकमेकाचा माल पकडून देत होते. व्यावसायिक दुश्मनीतून एकमेकांची सुपारी देणारे स्मगलर अनेकदा रस्त्यावर एकमेकांसमोर आले. अखेर हाजी मस्तान डोंगरीचा सुपारी किंग करीम लाला पटेल यास ठार मारण्याची सुपारी दिली. स्थान हे आपल्याला मूळ देशात युसूफ पटेल यास मारण्यासाठी 4 पठाण मुंबईत आणले आणि तेथील मिनार मस्जिदजवळ करीम लालाच्या 4 पठारांनी फिल्डिंग लावली. पटेल नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला होता आणि 22 आणि 23 नोव्हेंबर 1970ची ती मध्यरात्र होती. सुटाट वेगाने आलेल्या गोळ्या युसूफ पटेलच्या छातीत वेध घेणार तितक्यात पटेल त्यांच्या अंगरक्षक चित्त्याच्या वेगाने पुढे आला आणि आपल्या शरीराची ढाल केली आणि गोळ्यांची आपल्या अंगावर झेललेल्या पठाणला वाचवले. परंतु त्याला पटेलचा अंगरक्षक इसामुद्दीन आणि त्यांचा बळी गेला आणि मुंबईतील सोग्रास आणि मलगरमधील गँगवॉरचा पहिला बळी होता. आणि त्यानंतर हाजी मस्तान आणि पटेल याच स्मगलरच्या राज्य संपले आणि संघटित गुंड डोळ्यांनी राज्य खऱ्या अर्थाने सुरू झाले. स्मगलिंगवर पोहोचलेले गुंड संघटित डोळ्यांचे म्होरके म्हणून उदयाला आले आणि मुंबई शाखेत हवालदार म्हणून काम करणाऱ्या इब्राहिम कासकर यांची दक्षिण पाक मोड आणि स्ट्रीट एरिया राहणारा मुलगा दाऊद हाजी मस्तानसाठी काम करू लागला. बाप क्राईम ब्रांचमध्ये असल्यामुळे बापाच्या नावाला दाऊदही व्यापाऱ्याकडून हप्ता मागत होता आणि हळूहळू बेडचे पद गेल्यावर दाऊदने 4 डिसेंबर 1974 रोजी आपल्या 11 साथीदारांना मदतीने त्यांचे बंदर एका व्यापाऱ्याला 3,75,00,000 रुपयांना लुटले आणि त्यानंतर दाऊद पकडला गेला आणि त्याला साथीदारांना सरन्यायाधीश R.E.V. जोशी 4 वर्षांची 2 ते 1969 रोजी फक्त मजुरीची शिक्षा सुनावली. स्मगलरचे राज्य संपुष्टात आले आणि उच्च न्यायालयात आरोपी जमिनीवर पडले. त्यानंतर आलमचे जहागीर खान, सय्यद बाटला, मोहम्मद इक्बाल, मोहम्मद काल्या या गुंडांमध्ये पैशांच्या वाटावरून फूट पडले आणि दाऊद आणि औरंगजेब एकमेकाच्या जीवावर उठले आणि संभाव्य सहाय्यांची बीजी अगदी खोलवर रुतली गेली. हाजी मस्तान हा 1960 आणि 70च्या दशकातील मुंबईतील गोदातील एकेकाळचा कुली बिल्ला क्रमांक 786 होता आणि गोदातील हा एक हमाल स्मगलिंग करून कुठल्या कुठे पोहोचला. स्मगलिंग करून कमावलेल्या कोट्यावधीची माया त्याने हिंदी चित्रपटासाठी लावली, चित्रपट निर्मितीसाठी लावली आणि तो अल्पावधीत मालामाल झाला. हाजी मस्तान अंडरवर्ल्डमधून निवृत्ती घेतली आणि मुसलमानांचा मशिया होण्यासाठी धडपड लागला. त्यासाठी त्यांना हिंदू मुसलमानांमध्ये दंगली पेटवल्या आणि पोलिसांच्या आपले हातमार्ग हप्ते घडून आणले आणि जातीमध्ये भांडणे लावून आपली भाकर त्याने भाजून घेण्याचा प्रयत्न फसला आणि सहकारी त्याला दरावले. तो एकटा पडला आणि 1994 रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पेडर रोडवरील त्यांच्या सुमारे 150 कोटी रुपये किमतीच्या बंगल्यासाठी त्याने मुली आणि त्याच्या मित्राची मुलं भांडत होती आणि एकमेकाच्या दुश्मन युसूफ पटेल यांनाही कॅन्सरचे निधन झाले आणि 1660 ते 70च्या दशकातील मगलरचे राज्य संपुष्टात आले.